की आपल्या गावामध्ये एखादा कीर्तनकार असेल, कथाकार असेल किंवा एखादा व्यक्ती काहीतरी मोठं कार्य करतोय, त्या कार्याला तुम्ही सहकार्य करा. कारण आपली सवय कशी असते, एखादा व्यक्ती मोठा व्हायला लागला ना, त्याला मोठं होऊन द्यायचं नाही, उलट त्याचे पाय खेचायची ही आपली सवय. एक उदाहरण आहे पहा, अनेक राज्यामधले, प्रत्येक राज्यामधनं जे खेकडे असतात ना, खेकडे ते पाण्यामध्ये असतात, माहिती आहेत का खेकडे? हां, ते जे खेकडे आहेत प्रत्येक राज्यामधनं भरणी भरून घेऊन गेलते एका ठिकाणी. प्रत्येक राज्यामधले खेकडे एका भरणीमध्ये प्रत्येकानं आणून ठेवले होते. त्यामध्ये सगळ्या भरण्यांचे झाकण लावलेले होते. पण महाराष्ट्रामधनं जी भरणी नेली होती त्या भरणीमध्ये खेकडे होती, पण त्या भरणीचं झाकणच लावलेलं नव्हतं. तेवढ्यात जो एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला का हो, ती भरणी का उघडी आहे, त्याला झाकण लावा. त्यावेळेस एक व्यक्ती म्हणतो कशाला झाकण लावायचंय? सांगितलं हो, त्याला जर तुम्ही झाकण लावलं नाही तर त्यामध्ये असणारे खेकडे बाहेर येतील. त्यावेळेस एक व्यक्ती म्हणतो तुम्ही त्याची काळजीच करू नका, ते खेकडे आहेत महाराष्ट्रामधले, ते महाराष्ट्रामधले खेकडे आहेत. त्याचं जरी टोपण उघडलं तरी ते वर येऊ शकत नाही. म्हणे कसं काय? त्याचं कारण असं आहे, एखादा खेकडा जर वरती यायला लागला की मागचा दुसरा खेकडा लगेच त्याला खाली ओढल, त्याच्यामुळे ते काही वरती येऊ शकत नाही. अगदी असंच आहे आणि चालू आहे सध्या. एखादा काय व्यक्ती मोठा होत असेल तर त्याला कसं खाली ओढायचं हे आपल्यामध्ये बरेच लोक असं करतात. पण असं का करावं बरं? एखादा व्यक्ती मोठा होत असेल तर होऊन द्यावं, नसेल आपल्याला त्याच्या कार्यामध्ये हातभार लावता येत ना,